मस्त अप्सरा बनून मी मंदिरामध्ये गेले होते आणि येताना मंजुलिका. संक्रांतीला जाण्यासाठी मी कशी तयार झाले हे कालच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि हे ताट मी रेडी केलं होतं ज्यामध्ये तिळगुळ, तीळ, वाण आणि हे खण मी ठेवले होते. किती खण ठेवतात हे मला माहीत नव्हतं, 5ही मी घेतले होते. सकाळी लवकर उठून संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी केला होता, पण आपला या दिवशी उपवासच असतो. स्वयंपाक झाल्यानंतर हे चुडे पाटल्या हातामध्ये बसवले आणि वौसायला सुरुवात देवापासून. आणि नंतर माझ्या सगळ्यात जवळची ही व्यक्ती. आम्ही दोघी सेम दिसतो का? माझं सासर माहेर एकच आहे. आमच्या गावातील सगळ्या महिला या मंदिरामध्ये वौसायला येतात. कोण आहे कोण नाही पाहायचं नाही, लाईनीला बसायचं आणि सगळ्या बायकांना वौसायचं. सकाळी 11 वाजता मंदिरात गेलो होतो आणि येता येता 3 वाजले. खूप जास्त नंतर गर्दी झाली होती मंदिरात, पण या दिवशी कंटाळा अजिबात येत नाही आणि येताना माझी ही हालत झाली होती. घरी आले की लगेच सगळा साज उतरवून ठेवला, मेकअप क्लीन केला, डोळ्याखालचं काळं काही लगेच जात नाही आणि विड्यांची तयारी सुरू केली. घरी आलो की आम्ही विडे घ्यायला सुरुवात करतो. प्रत्येकाच्या घरी जायचं आणि सगळ्यांनी विडे घ्यायचे.